कच्च्या कैरीचे रव्याचे पळीपापड ही पापडांची रेसिपी नवीन आहे। अर्थात माझ्याच डोक्यातून ही कल्पना आली आहे। म्हटलं करून बघू आणि योगायोग म्हणजे पापड पहिल्याच प्रयत्नांमध्ये यशस्वी सुद्धा झालेत। बऱ्याच जणांना कैरी खायला खूप आवडते किंवा आंबट चिंबट खायला आवडतं, त्यांच्यासाठी हे पापड म्हणजे पर्वणीच आहे। चकण्याला सुद्धा खाऊ शकता किंवा असेच तळून खाऊ शकता। खायला एवढे भारी लागतात की तळल्यावर लगेच फस्त होतील, हे गॅरंटी देऊन सांगते। आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे मस्त आहे म्हणून मिचक्या मारत खातील। पापड सुकल्यानंतर आणि तळताना बघू शकता पापड किती भारी दिसत आहेत। यावरूनच अंदाजा लावा खायला कसले भारी लागत असतील। आणि पापडाला साबुदाणा तर बघू शकता नुसता डरडरून फुटलेला आहे। आधी सांगते करताना जास्त करा हे पापड, खायला खूप जबरदस्त लागतात। एवढं नक्की सांगते तुमच्या उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांमध्ये हा पापड दरवर्षी फिक्स राहील। पहिली टिप म्हणजे हे पापड करताना थोडे जाडच घालायचे, कारण प्लास्टिक पेपरवरून पापड काढताना ते फाटतात। आणि दुसरी टिप म्हणजे पापड तळताना जास्त गरम तेलात तळायचे नाहीत, नाहीतर ते लालसर होतात। तेल मीडियम गरम करून मगच पापड तळा। आणि तिसरी शेवटची टिप म्हणजे रवा हा चांगला शिजवून घ्यायचा, म्हणजे पापडांना तडे जात नाहीत। तसंही मी पुढे सांगणारच आहे, जर पापडांना तडे गेले तर काय करायचं। सगळ्यात आधी मी इथे रात्री प्रत्येकी अर्धा वाटी साबुदाणा पाण्याने 2दा धुवून घेतला। मग त्यात 1 इंच पाणी ठेवून साबुदाण्याच्या पाण्यामध्ये मी प्रत्येकी हिरवा रंग आणि केशरी रंग घालून मिक्स केलं चमच्याच्या सहाय्याने। आता इथे तुम्हाला कलर कोणते 2 घ्यायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही कलर ॲड करू शकता। आणि झाकण्या ठेवून रात्रभर कलरचा साबुदाणा भिजून घेतला। मग दुसऱ्या दिवशी बघू शकता साबुदाणा किती छान भिजला आहे आणि कलर हाताला लागत नाही। आता हे साईडला ठेवून देऊयात। आता ज्या भांड्यामध्ये मिश्रण शिजवायचे आहे शक्यतो ते जाड बुडाचे पातेले घ्यायचे। आता मी 2 वाट्या रवा या पातेल्यामध्ये घेतलेला आहे। रव्यात असणारे काही काळे कण असतील तर ते वेगळे काढायचे। आता मी आधी रव्यामध्ये थोडं पाणी घालून रवा हा 15 मिनिटांसाठी वेगळा ठेवते। रवा बुडेल इतपतच पाणी घालायचं, म्हणजे रव्यामध्ये काही कचरा असेल तर तो पाण्यावरती तरंगल। आणि 15 मिनिटांनंतर हे पाणी काढून टाकायचं, व्हिडिओमध्ये बघू शकता। आता या रव्यामध्ये सेम वाटीने 13 वाटी पाणी घालून घेतलेले आहे। टोटल आपल्याला 14 वाटी पाणी लागणार आहे। पण पुढे 1 वाटी पाणी आपल्याला कसे ॲड करायचे ते पुढे बघूयात। आता इथे मी देठासकट हिरवी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। तुम्हाला जेवढी कोथिंबीर घ्यायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता कलरसाठी। मग एक मोठी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। लहान गावठी कैऱ्या असतील तर त्या तुम्ही 2 घ्या, कारण त्यात जास्त आंबट असतात। 2 वाटी रव्याला 1 तोतापुरी कैरी ही पुरेशी आहे। कैरी ही स्वच्छ आधी धुवून घेतलेली आहे। आता मी इथे कैरीचे तुकडे चिरून घेतलेले आहेत। तुम्हाला किसून घ्यायचे असतील तर किसून घेऊ शकता। एक छोटा कैरीचा तुकडा वेगळा काढून ठेवायचा, तर का, कारण जर पापडांना तडे गेले तर पुढे तो उपयोगी पडेल म्हणून। आता लहान मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडे कैरीचे तुकडे, कोथिंबीर आणि थोड्या हिरव्या मिरच्या, जेवढं तुम्हाला तिखट हवंय त्याप्रमाणे मिरच्या घ्या, त्या घालून अर्धा वाटी पाणी घालायचं आणि छान पेस्ट करून घ्यायची। मी इथे हिरव्या मिरच्या दाखवायला विसरले। ही पेस्ट मी 2 बॅचमध्ये करून घेतलेली आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता। आता ही पेस्ट मी 2 बॅचमध्ये वाटून घेतल्यामुळे प्रत्येक बॅचमध्ये मी इथे अर्धा वाटी पाणी ॲड केलेले आहे। त्यामुळे आपलं 1 वाटी पाणी इथे गेलेलं आहे, म्हणजे 2 वाटी रव्याला बरोबर 14 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे। आणि ही पेस्ट रव्यामध्ये घालायची। आता यात काही कैरीचे मोठे तुकडे राहिले असतील तर ते वेगळे काढून घ्या, व्हिडिओमध्ये दिसतच आहे। मी वेगळे काढलेले आहेत, म्हणून कैरी शक्यतो किसून घ्या, नाहीतर कैरी आधी वाटून घ्या मिक्सरला आणि मग त्यात कोथिंबीर घालून पुन्हा वाटून घ्या। आता हे रव्याचे मिश्रण 15 मिनिटं भिजू द्या, त्यावरती झाकण ठेवून द्यायचं। तोपर्यंत दुसरीकडे एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आधी हिरवा साबुदाणा घातला आणि मग ऑरेंज कलरचा साबुदाणा घातला। पाण्याचा कलर चेंज झालेला आहे, बघू शकता, पण साबुदाण्यांना एकमेकांचे कलर अजिबात लागत नाहीत। आता गॅसची फ्लेम थोडी हाय केलेली आहे। साबुदाणा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंतच उकळून घ्यायचा आहे। पाण्याला खतखतून उकळी आलेली आहे। आता गॅस बंद न करता रव्याचे पातेलं हे डायरेक्ट आपल्याला ठेवायचे गॅसवर। इथे मिश्रण जास्त होतं म्हणून मी 2 पातेल्यांमध्ये डिवाइड करून घेतलेलं आहे। तळलेले साबुदाणे मी चाळणीमध्ये घातले आणि नळाखाली धुवून घेतले। मग एक पातेलं खाली ठेवलं आणि त्याच्यावर चाळण ठेवली आणि हे साईडला ठेवून दिलं। मोठे 4 चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत। मिश्रण आता बघू शकता घट्ट होत आहे। तळापासून छान हलवून घ्यायचं। गुठळ्या होत असतील तर त्या पळीच्या सहाय्याने मोडायच्या आहेत। आता ॲड केलेले आहेत पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम ही थोडी वाढवायची आहे। रव्याला छान पिस्ता कलर आला आहे, बघू शकता। मिश्रण हे आपल्याला 25 ते 30 मिनिटं किंवा 35 मिनिटं नीट शिजवून घ्यायचं आहे। पळीला बघू शकता मिश्रण कोट होतं आहे, पण अजून थोडं घट्ट करून घ्यायचं। आता इथे बघू शकता ड्रॉप पुन्हा वर जातो आहे, हे परफेक्ट शिजलेलं आहे। आता मी दुसरं पातेलं ठेवून घेऊन शिजवणार आहे।
चाळणीत ठेवलेले साबुदाणे हाताला चिकटत होते, म्हणून मी पुन्हा पातेल्यामध्ये पाणी घेऊन साबुदाणा पातेल्यामध्ये ट्रान्सफर केला, म्हणजे हाताला चिकटणार नाही. अगदी साबुदाणा गुळगुळीत झालेला आहे. आता प्लास्टिक पेपरवरती पळीच्या सहाय्याने पापड गोल गोल करून घ्यायचे. पापडाची साईज तुम्हाला किती ठेवायची आहे, म्हणजे मोठी किंवा लहान पापड करायचे आहे त्याप्रमाणे पापड करून घ्यायचे. पण पापड करताना ते थोडे जाडच घाला. बरं, जर पापड घालून झाल्यावर 2 ते 3 तासांनी तुम्हाला असं दिसलं की पापडांना चिरा गेलेल्या आहेत, तेव्हा काय करायचं, तर लगेच एक मिक्सरच्या भांड्यामध्ये वेगळं ठेवलेल्या कैरीचे तुकडे करायचे आणि कोथिंबीर, रवा, पाणी घालून वाटायचं आणि एक पातेलं घेऊन वाटलेले मिश्रण त्या पातेल्यामध्ये घालायचे आणि थोडं पाणी घालून छान रव्याचे मिश्रण हे शिजून घ्यायचं. यात थोडंसंच अगदी मीठ घालायचं शिजताना आणि जिथे चिरा गेलेल्या आहेत पापडांना त्यावरती पुन्हा रव्याच्या मिश्रणाने कोट करायचं, म्हणजे आपले पापड वाया जात नाहीत. म्हणून एवढा कुठाणा करण्यापेक्षा मिश्रण हे आधीच नीट शिजवून घ्यायचे. पण असं कुणाचं झालं तर ही ट्रिक तुम्ही करू शकता. मग थोडे असे जाडसर असे मी पापड घालून घेतलेले आहेत. आता पापड करून झाल्यावरती त्यावरती साबुदाणे घालायचे आहेत. व्हिडिओमध्ये बघू शकता. फक्त साबुदाण्यांचे पाणी हे नीट हाताने निथळून घ्या. थोडं पापडांवरती पाणी पडलं तरी हरकत नाही, किंवा सगळे पापड आधी करून घ्या आणि मग साबुदाणे चाळणीत परत घालून नितळत ठेवा आणि मग पापडांवरती घालून घ्या. कसंही करा, जसं तुम्हाला जमेल किंवा आवडेल अगदी त्याप्रमाणे करा. आता अशाच प्रकारे मी सगळे पापड करून घेतले. तुम्हाला अगदी पापड झूम करून दाखवते. बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. हे सगळे पापड मी घरातच 1 दिवस फॅनखाली वाळवलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पापड सुकल्यानंतर बघू शकता. दिसत आहेत ना भारी. या पापड्या मी पेपरवरून काढून घेतल्या आणि पेपरवरून काढल्यानंतर बघू शकता पापड्या, आणि कडकडीत उन्हात 5 ते 6 तासांसाठीच फक्त मी वाळवून घेतलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्या घरातच वाळवलेल्या आहेत 2 ते 3 दिवस. तेव्हा पाऊस आणि हवा दोन्ही सुरू होतं. थोडक्यात काय, तर या पापड्यांना ऊन जास्त लागत नाही आणि पाऊस असो किंवा वारा असो तुम्ही या घरात सुद्धा वाळवू शकता. फक्त 1 दिवस मात्र उन्हामध्ये 5 ते 6 तासांसाठी वाळवून घ्या आणि तयार झालेले आहेत आपले आंबट तिखट चवीचे कच्च्या कैरीचे रव्याचे पळीपापड. ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल.